Good morning, student. Today we will learn the next chapter, chapter number 5, Cell Structure and Organization. Cell. What is cell? Cell. A cell is defined as the smallest basic unit of life that is responsible for all of life processes. That means cell, it is the smallest unit. It is the smallest basic unit of life. जीवनाचं ते एक छोटंसं आणि सगळ्यात लहान असं बेसिक युनिट आहे की ज्याच्यामुळे सगळ्या ज्या काही लाईफ प्रोसेसेस असतात त्या लाईफ प्रोसेसेस होतात. तर अशा स्मॉलेस्ट बेसिक युनिटला म्हटलेलं आहे सेल. सेल म्हणजे काय? मराठीत आपण त्याला म्हणतो पेशी. तर पेशी जी आहे, तर पेशी म्हणजे काय की पेशी अशी एक स्मॉलेस्ट बेसिक युनिट आहे की जीवनाची की ज्याच्यामुळे लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत, म्हणजे ज्या काही आपल्या सगळ्या प्रक्रिया आहेत, मेटाबॉलिक रिॲक्शन्स वगैरे ज्या आहेत, तर त्या सगळ्या त्याच्यामुळे होतात. तर अशा बेसिक युनिटला म्हटलेलं आहे सेल. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा, त्याला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हटलेलं आहे. म्हणून सेल इज called as a structural and functional unit of life of all living organisms. जे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे सजीव प्राणी आहेत, तर त्या सजीव ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा प्राण्यांमध्ये जे सेल आहे तर ते बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणून ओळखलं जातं. विच इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, म्हणजे की ज्याच्यात असं सामर्थ्य आहे की ते स्वतंत्ररित्या स्वतःचं अस्तित्व तयार करू शकते, आणि म्हणून त्याला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हटलेलं आहे. इट कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. इट कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. बघा, इथे सेल आहे. हे सेल जे आहे ते त्या सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसतंय, आणि आपण व्यवस्थितरित्या या चॅप्टरमध्ये ते अभ्यासणार आहोत. अ सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. वी नीड मायक्रोस्कोप टू सी सेल्स क्लिअरली. म्हणजे या सेल्स ज्या असतात किंवा पेशी ज्या असतात तर त्या आपल्याला नेकेड आईजनी दिसत नाही, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी ते दिसत नाही. मग यांना पाहण्यासाठी जे असेल तर ते पाहण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो? मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. म्हणून वी नीड मायक्रोस्कोप टू सी सेल्स क्लिअरली. जर सेल्स क्लिअरली आपल्याला बघायचं असतील तर आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता त्याच्यासाठी असते. लार्जर सेल्स कॅन बी सीन थ्रू सिम्पल मायक्रोस्कोप विच कॅन मॅग्निफाय इमेज 50 to 100 टाइम्स. बघा, ज्या लार्जर सेल्स असतील तर त्या सेल्स आपल्याला एक सिम्पल मायक्रोस्कोप जो आहे तर तो सिम्पल म्हणजेच त्याला आपण डिसेक्टिंग मायक्रोस्कोप म्हणतो, तर त्या सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला तो दिसतो. विच कॅन मॅग्निफाय इमेज 50 to 100 टाइम्स. म्हणजे जे डिसेक्टिंग मायक्रोस्कोप असेल, सिम्पल लाईट मायक्रोस्कोप असेल, तर त्याचा वापर करून आपल्याला ज्या सेल्स असतील तर त्या सेल्स आपल्याला इझिली दिसतात, आणि त्यांची इमेज जी असेल तर त्याचं मॅग्निफिकेशन जे आहे ते 50 to 100 टाइम्सपर्यंत आहे. अ कंपाऊंड मायक्रोस्कोप कॅन डू सो 1000 टाइम्स ऑर मोर. म्हणजे बघा, जे सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये आहे ते 50 ते 100 टाइम्स जे आहे तर त्याच्या पटीने ते मोठं दिसतं. पण कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तर त्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 1000 टाइम्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जे मॅग्निफिकेशन आहे इमेजचं, तर ते मॅग्निफिकेशन आपल्याला त्या इमेजचं मॅग्निफिकेशनने तेवढी मोठी इमेज आपल्याला ती दिसते. इन मायक्रोस्कोप अ बीम ऑफ लाईट इज यूज्ड टू मेक थिंग विजिबल. बघा, मायक्रोस्कोपमध्ये काय असतं? एक बीम ऑफ लाईट तिथं वापरलेला असतो की ज्याच्यामुळे आपल्याला जे सेल्स असतील तर ते सेल्स आपल्याला दिसतील. मग असा हा बीम ऑफ लाईट इज यूज टू मेक थिंग विजिबल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज लाईट मायक्रोस्कोप. म्हणून ते मायक्रोस्कोप जो आहे तर तो मायक्रोस्कोप
लाईट मायक्रोस्कोप म्हणून ओळखला जातो. म्हणजे इन द मायक्रोस्कोप वी यूज इन द लॅबोरेटरी, म्हणजे आपण जो काही लॅबोरेटरीमध्ये जो मायक्रोस्कोप आपण वापरतोय, तर द मायक्रोस्कोप इन द मायक्रोस्कोप वी यूज इन द लॅबोरेटरी अ बीम ऑफ लाईट इज यूज टू मेक थिंग विजिबल, हेन्स इट इज लाईट मायक्रोस्कोप. म्हणून त्याला काय म्हणणार, लाईट मायक्रोस्कोप, कारण बीम ऑफ लाईट त्याच्यामध्ये वापरलेला असतो की ज्याच्यामुळे थिंग्स ज्या आहेत त्या विजिबल दिसतात. टू सी इंटेरियर ऑफ सेल वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे मायक्रोस्कोपचे प्रकार आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, सिम्पल मायक्रोस्कोप असेल, डिसेक्टिंग मायक्रोस्कोप असेल किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल. तर याच्यामध्ये टू सी इंटेरियर ऑफ सेल वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप विच कॅन मॅग्निफाय इमेज 5 लाख टाइम्स. बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असा एक मायक्रोस्कोप आहे की ज्याच्यामुळे सेलमध्ये असलेलं जे काही इंटेरियर स्ट्रक्चर असेल, जे अल्ट्रा स्ट्रक्चर असेल, तर ते सेलमध्ये असलेलं इंटेरियर स्ट्रक्चर जे असेल तर ते आपल्याला पाहता येतं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारा. आणि त्याचं मॅग्निफिकेशन किती असतं, तर ते मॅग्निफिकेशन 5 लाख टाइम्सपर्यंत एवढं असतं. म्हणजे एवढी मोठी इमेज आपल्याला ती दिसेल. आणि त्याच्यामुळे सेलमधलं जे काही असेल तर ते सगळं इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं काय काय. द इन्व्हेन्शन ऑफ कंपाऊंड अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स रिव्हेल्ड द स्ट्रक्चरल डिटेल्स ऑफ द सेल. बघा, जे स्ट्रक्चरल डिटेल्स असेल म्हणजे सेलची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, हे जे आहे पेशीमध्ये, तर ते पेशीमध्ये असलेली त्याची पेशीची रचना असेल, त्याच्यामधले असलेलं जे काही वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतील तर ते दिसण्यासाठी आपल्याला लाईट मायक्रोस्कोप किंवा मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो असेल तर त्याचा वापर आपल्याला करता येतो. आणि मग मॅग्निफिकेशन जे आहे इमेजचं तर ते 5 लाख टाइम्स हे इतकं असू शकतं. देर इज नो टिपिकल शेप ऑफ अ सेल. सेल्सला एक पर्टिक्युलर असा शेप नसतो. देर इज नो टिपिकल शेप ऑफ सेल. सेल्स मे बी स्पेरिकल, एखाद्या वेळेस स्पेरिकल स्ट्रक्चर असतं, स्पेरिकल इन शेप, रेक्टँग्युलर इन शेप, फ्लॅटन, पॉलिगोनल, ओव्हल, ट्रायअँग्युलर, कोनिकल और कॉल्युमिनर एक्सेट्रा. म्हणजे बघा, सेल जो आहे तर त्याला विशिष्ट असा आकार त्याला नसतो. मग सेल्स जे आहे ते एखाद्या वेळेस स्पेरिकल गोलाकार पण असतं, रेक्टँग्युलर, फ्लॅटन चपट्या पेशी असतात, पॉलिगोनल असतात, ओव्हल असतात, ट्रायअँग्युलर असतात, कोनिकल असतात किंवा मग कॉल्युमिनर असतात. सेल साईज व्हॅरीज ग्रेटली इन व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा, प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये जी काही सेल साईज असेल तर ती वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा वेगवेगळ्या साईजच्या सेल्स ज्या आहेत तर त्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये असतात. अशा पद्धतीने प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये जे आहे तर सेल साईज व्हॅरीज इन ग्रेटली इन व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स. सम ऑफ देम आर नॉट व्हिजिबल टू नेकेड आईज. बघा, काही त्याच्यातल्या पेशी अशा आहेत की ते आपल्याला नेकेड आईजनी दिसू शकत नाही. सम आर बारली व्हिजिबल व्हाईल सम आर मायक्रोस्कोपिक. बघा, काही ज्या आहेत तर त्या मायक्रोस्कोपिक आहेत आणि काही ज्या आहेत तर त्या आपल्याला सिम्पल मायक्रोस्कोप असेल किंवा मग लाईट मायक्रोस्कोप असेल किंवा मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल तर त्यांच्याद्वारे आपल्याला ते दिसू शकतात. तर त्यांची साईज जी असेल तर ती वेगवेगळ्या प्रकारची असते. द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन इन मायकोप्लाझ्मा. बघा, सगळ्यात स्मॉलेस्ट साईज जी असेल सेल्सची तर ती आपल्याला कोणामध्ये दिसते. द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन इन मायकोप्लाझ्मा, दॅट इज अबाउट 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. बघा, त्याची लेंथ जी आहे तर किती असते, 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. त्याच्यानंतर द लार्जेस्ट साईज ऑफ अ सिंगल सेल इज एग ऑफ ऑस्ट्रिच. म्हणजे एग ऑफ ऑस्ट्रिच, ऑस्ट्रिच या जे एग असेल तर त्या एगची साईज जी असेल किंवा ती जी सेल असेल तर ती सगळ्यात लार्जेस्ट सेल असते. बघा, इथं दिलेलं आहे जे आहेत एग ऑफ ऑस्ट्रिच. इथं जे आहे तर टिपिकल युकॅरियोटिक सेल दाखवलेली आहे, त्याची जी काही साईज असेल तर ती आहे 10 to 20 मायक्रोमीटर. टिपिकल बॅक्टेरियाची साईज इथं दाखवलेली आहे 1 to 2 मायक्रोमीटर. तसंच
हे जे स्मॉल व्हायरसेस बॅक्टेरिया वगैरे असेल तर व्हायरसेसमध्ये जी आहे तर ती 0.02 to 0.2 मायक्रोमीटर एवढी साईज इथं दाखवलेली. द साईज ऑफ बॅक्टेरिया इट इज अबाउट 3 to 5 मायक्रोमीटर. अँड द साईज ऑफ ह्युमन आरबीसीज, आरबीसीज म्हणजे काय, रेड ब्लड कार्पुस्कल्स किंवा रेड ब्लड सेल्स, म्हणजे तांबड्या पेशी आपण म्हणतो की ज्या आपल्या शरीरामध्ये असतात, रक्तामध्ये त्या असतात. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी जे आहेत तर ते आपल्याला माहिती आहे, तुम्ही शिकलाच आहात. तर त्या ह्युमन आरबीसीज ज्या आहेत तर त्याची साईज जी असेल तर इट इज अबाउट 7.0 मायक्रोमीटर इन डायमीटर. त्याचा डायमीटर जो असेल तर 7.0 मायक्रोमीटर एवढा असतो. म्हणजे लॉंगेस्ट सेल्स जी असेल मग तर ती लॉंगेस्ट सेल्स आहे नर्व सेल्स. आपल्या बॉडीमध्ये जी काही सगळ्यात लॉंगेस्ट सेल्स असेल किंवा लार्जेस्ट सेल असेल तर ती जी आहे ती नर्व सेल्स त्या असतात. ऑस्ट्रिच एग जे आहे तर त्याची जी काही साईज असेल तर ती इट इज नियरली अबाउट 15 सेंटीमीटर. बघा, ऑस्ट्रिच एग जे आहे तर त्याची जी काही साईज असेल तर ती किती असते, इट इज नियर अबाउट 15 सेंटीमीटर्स. आलं लक्षात. म्हणजे द लार्जेस्ट साईज ऑफ सेल इज सीन इन ऑस्ट्रिच एग, एग ऑफ ऑस्ट्रिच. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त साईज जी असेल तर ती असते जवळजवळ किती असते, 15 सेंटीमीटर. आता इथं बॅक्टेरिया दाखवलेले, बॅक्टेरियाची साईज पण इथं सांगितलेली आहे 3 to 5 मायक्रोमीटर. इथं हे आरबीसीज आहेत, तांबड्या पेशी इथं दाखवलेल्या आहे. ही नर्व सेल्स आहेत की जे लॉंगेस्ट सेल्स आहेत. बॅक्टेरिया असतील तर हे सगळं इथं दाखवलेलं आहे. देन द फर्स्ट सेल वॉज ऑब्झर्व्ड अँड नेम्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665 फ्रॉम स्लाइस ऑफ कोर्क. बघा, सगळ्यात पहिली सेल्स जी ऑब्झर्व केली असेल तर ती कोणी केली, रॉबर्ट हुक इन 1665. 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी जे आहे तर ते पहिली सेल किंवा पहिली पेशी जी आहे तर ती त्यांनी ऑब्झर्व केली. हाय रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द सेल. रॉबर्ट हुक जो आहे तर त्याने ते पहिल्यांदा पाहिलं. द कॉर्क सेल्स डिस्कवर्ड बाय हुक. म्हणजे रॉबर्ट हुकने मग एक सेल जे आहे ते एक कॉर्कच्या माध्यमातून आहे, म्हणजे जसे हेक्झागोनल सेल्स मधाचं पोळं जसं असतं तर त्याप्रमाणे त्या सेल्स ज्या आहेत तर त्या सेल्स तिथं रॉबर्ट हुकने सांगितलेलं आहे. म्हणजे त्याने फर्स्टली त्याने ऑब्झर्व केलेल्या आहे. देन अँटनी वॉन लिव्हनहॉक फर्स्ट ऑब्झर्व्ड अँड डिस्क्राइब्ड अ लाईव्ह सेल. बघा, मग त्याच्यानंतर अँटनी वॉन लिव्हनहॉक जे आहे तर त्यांनी पहिल्यांदा ते सेल्स ऑब्झर्व केली आणि ती लिव्हिंग सेल आहे असं त्याने डिस्क्राईब केलं. म्हणजे अँड डिस्क्राइब्ड अ लिव्हिंग किंवा लाईव्ह सेल. सेल थेरी वॉज प्रपोज्ड बाय श्वान अँड शिल्डेन. बघा, जी सेल थेरी असेल तर इट वॉज प्रपोज्ड बाय श्वान अँड शिल्डेन. However, in this theory, there was no explanation about formation of new cells. बघा, या थेरीनुसार शिल्डेन आणि श्वान, MJ शिल्डेन आणि T श्वान, थेओडोर श्वान जे आहेत या दोघांनी सेल थेरी जी असेल तर ती सेल थेरी तिथं मांडली. मग अशा या सेल थेरीनुसार in this cell theory there was no explanation about formation of new cells. म्हणजे नवीन सेल्सच्या फॉर्मेशन बद्दलची जी काही माहिती असेल तर ती त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं नाही, त्या थेरीमध्ये मिळालेलं नाही. म्हणून ती थेरी जी असेल तर ती काही ॲक्सेप्ट केली गेली नाही. मग त्याच्यानंतर जो आहे आता मॅल्थियास शिल्डेन इन 1838 ऑब्झर्व दॅट प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स. बघा, 1838 मध्ये शिल्डेन जो आहे तर शिल्डेनने काय ऑब्झर्व केलं, काय शोधून काढलं की प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स. प्लांट्स जे आहेत त्या सेल्सपासून तयार झालेल्या आहेत. थेओडोर श्वान इन 1839. मग शिल्डेन नंतर श्वानने ऑब्झर्व केलं 1839 मध्ये आणि त्याने रिपोर्ट दिला. इट वॉज रिपोर्टेड दॅट cells had a thin outer layer that is called as plasma membrane. एक असा thin बारीक असा outer layer आहे. He also found that plant cells have cell wall. त्याला परत
त्याने परत शोधून काढलं की प्लांट सेल्सला जे आहे तर ते बाहेरील पेशीचं आवरण त्याला असतं, म्हणजे प्लांट सेल्स हॅव सेल वॉल. ही प्रपोज्ड अ हायपोथिसिस दॅट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ सेल्स. म्हणून त्यांनी काय प्रपोज केलं, एक हायपोथिसिस प्रपोज केलं की प्लांट्स आणि ॲनिमल्स जे असेल तर दे आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ सेल्स. तर ही जी आहे तर मग ही सेल थेरी जी आहे तर ती सेल थेरी तशा पद्धतीने शिल्डेन आणि शॉननी मांडली. त्याच्यानंतर मग त्या सेल थेरीवर रुडॉल्फ वर्चू जे आहे इन 1855 एक्सप्लेन्ड दॅट सेल्स डिव्हायडेड अँड न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. बघा रुडॉल्फ वर्चू जे आहे तर रुडॉल्फ वर्चू आहे त्यांनी 1855 मध्ये असं एक्सप्लेन केलं की सेल्स ज्या आहेत त्या सेल्स या डिव्हाइड्स होतात. सेल्स डिव्हायडेड अँड न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, म्हणजे ज्या काही प्री एक्झिस्टिंग सेल्स आहेत त्याच्यापासून नवीन पेशी ज्या असतील त्या नवीन पेशी किंवा सेल्स तिथून तयार होतात. ऑमनिस सेल्युला असं त्याने नाव दिले. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला ही मॉडिफाईड द सेल थेरी. मग रुडॉल्फ वर्चो जे आहेत त्यांनी 1855 मध्ये मग जी सेल थेरी जे रॉबर्ट हुक असेल, अँटनी लिओन हॉक असेल, तर यांनी जी काही शिल्डेन आणि श्वान असेल यांनी जी काही थेरी मांडली तर त्या थेरीला त्याने मॉडिफाय केलं आणि मॉडिफाईड करून त्याने त्या थेरीनुसार जे स्टेटमेंट्स आहे तर ते स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये निघाले. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ सेल्स. म्हणून त्या थेरीमधून त्यांनी मॉडिफाईड थेरी जे आहे तर त्या थेरीमधून त्यांनी स्टेटमेंट दिलं. पहिलं स्टेटमेंट त्यांचं असं आहे रुडॉल्फ वर्चोचं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ सेल्स. म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते कशापासून तयार झालेले आहे, सेल्सपासून आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सपासून ते तयार झालेले आहेत. ऑल सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. दुसरं स्टेटमेंट आहे ऑल सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, म्हणजे सगळ्या सेल्स ज्या आहेत किंवा सगळ्या पेशी ज्या आहेत तर त्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून तयार झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हे जे आहे तर हे रुडॉल्फ वर्चो यांनी मांडलेलं आहे. मग लॅटर इयर्स ॲडव्हान्स रिसर्च इन सायटॉलॉजी. मग सायटॉलॉजी म्हणजे सेल्सचा स्टडी ज्याच्यामध्ये केला जातो त्या ब्रांचला म्हणायचं सायटॉलॉजी, सेल्सचा डिटेल स्टडी. मग अशा या सेल्सच्या ॲडव्हान्स रिसर्चमध्ये असं मॉडिफिकेशन आलं त्या सेल थेरीमध्ये आणि विच इज नोन ॲज मॉडर्न सेल थेरी. मग ती सेल्स थेरी जी आहे ती मॉडर्न सेल थेरी म्हणून तिथं ओळखली जाऊ लागली. मग अशा या मॉडर्न सेल्स थेरीमध्ये जे आहे तर त्याच्यानुसार त्याचं स्टेटमेंट काय असेल तर पहिलं स्टेटमेंट आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. बघा सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतील ते कशापासून तयार झाले, सेल्सपासून तयार झाले. लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, जे रुडॉल्फ वर्चोने मांडलेले आहे त्याच पद्धतीने मॉडर्न सेलमध्ये जे स्टेटमेंट आहे ते दुसरं स्टेटमेंट म्हणजे काय की लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. अ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल जे आहे ते स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ अँड ऑर्गॅनिझम. बघा सगळ्या ज्या काही टोटल ॲक्टिव्हिटीज असतील सेल्समधले तर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ अँड ऑर्गॅनिझम. म्हणजे सगळे त्या कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीसाठी त्या सगळ्या रिस्पॉन्सिबल आहे. सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. बघा सेल्स जे आहे तर इट कॅन शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. Cells contain nucleic acids, DNA and RNA in the nucleus and cytoplasm. बघा सेल्समध्ये काय असतं, न्यूक्लियस पण असतं आणि सायटोप्लाझम पण असतं. मग न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिक ॲसिड आहे DNA किंवा RNAचा फॉर्ममध्ये तर त्याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस त्याच्यामध्ये असतं, म्हणजे न्यूक्लिक ॲसिड त्याच्यामध्ये असतं न्यूक्लियसमध्ये आणि सायटोप्लाझम तिथं आहे. तर अशा पद्धतीने हे मॉडर्न जे काही सेल थेरी आहे तर त्या सेल थेरीचे ते स्टेटमेंट आपल्याला सांगता
येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक त्याच्यातला आहे टोटीपोटेन्सी. टोटीपोटेन्सी, द इन लॅटिन वर्ड्स टोटस मीन्स एंटायरली अँड पोटेन्स मीन्स हॅव्हिंग पॉवर. म्हणजे बघा, लॅटिन वर्डनुसार जे टोटसचं मिनिंग आहे ते काय, एंटायरली म्हणजे पूर्ण, संपूर्ण. अँड पोटेन्स मीन्स हॅव्हिंग पॉवर. पॉवर त्याच्यामध्ये असतं किंवा त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. म्हणून टोटीपोटेन्सीची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन काय होईल, इट इज द ॲबिलिटी ऑफ अ सिंगल सेल टू डिव्हाइड अँड प्रोड्यूस ऑल ऑफ द डिफरन्शिएटेड सेल्स इज अन ऑर्गॅनिझम. बघा, म्हणून त्या सेलमध्ये असं एक सामर्थ्य असेल की त्या सामर्थ्यामुळे तिच्यामध्ये तिचं डिव्हिजन होतं आणि सेल्सपासून नवीन सेल्स ज्या असतील त्या नवीन सेल्स इथं तयार होत असतात. म्हणून ही जी काही टोटीपोटेन्सी आहे तर त्याची ही पहिली डेफिनेशन झाली, इट इज द ॲबिलिटी ऑफ अ सिंगल सेल टू डिव्हाइड अँड प्रोड्यूस ऑल ऑफ द डिफरन्शिएटेड सेल्स इज अन ऑर्गॅनिझम. इज अन ऑर्गॅनिझम. दुसरी डेफिनेशन त्याची सांगता येईल, इट इज द कॅपॅसिटी ऑर द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएटेड अँड डिव्हाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल. बघा, दुसरी डेफिनेशन त्याची आहे, इट इज द कॅपॅसिटी ऑर द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएटेड अँड डिव्हाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल. A cell is totipotent because it has the entire generic information of the organism in its nucleus. बघा, त्या सेलला टोटीपोटेंट म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला पूर्णपणे पॉवरफुल असलेली सेल किंवा पेशी असं त्याला म्हटलेलं आहे. का म्हटलंय, बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेरिक इन्फॉर्मेशन. म्हणजे जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल तर ती पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन जी असेल तर ती त्या सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये असते. म्हणजे जे केंद्रक आहे तर त्या केंद्रकामध्ये ती पूर्ण इन्फॉर्मेशन, अनुवंशिकरित्या जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल तर ती पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. म्हणून त्या सेल्सला म्हटलेलं आहे टोटीपोटेंट सेल. एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल्स इन एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल्स आर टोटीपोटेंट अँड टर्म ॲज स्टेम सेल्स. बघा, जे सेल्स आहेत तर एम्ब्रियॉनिक ॲनिमल्समध्ये ज्या सेल्स असतील त्या सेल्स या टोटीपोटेंट आहे. एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल्स आर टोटीपोटेंट अँड दीज आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स. त्यांना काय म्हटलेलं आहे, स्टेम सेल्स म्हटलेलं आहे. आता स्टेम सेल्स जे आहेत तर स्टेम सेल्स या वेगवेगळ्या मेडिकल ॲप्लिकेशन्समध्ये वापरल्या जातात. स्टेम सेल्स हॅव ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीजेस. बघा, या ज्या काही स्टेम सेल्स असतील तर त्या स्टेम सेल्स या मेडिकल ॲप्लिकेशन्स जे आहेत, म्हणजे मेडिकल युजेस जे आहेत तर ते मेडिकल युजेस त्याचे आहेत. तर ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीजेस, म्हणजे वेगवेगळे जे काही डिसीजेस आहेत तर त्या डिसीजेसमध्ये ते डिसीजेस क्युअर करण्यासाठी, म्हणजे रोग जे आहेत ते रोग बरे करण्यासाठी या स्टेम सेल्सचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. मेडिकल याच्यामध्ये जे आहेत तर त्या सेल्सचा वापर केला जातो स्टेम सेल्सचा. फॉर एक्झाम्पल, एक कॅन्सर अँड ब्लड रिलेटेड डिसीजेस सच ॲज ल्युकेमिया अँड लिम्फोमा. बघा, कॅन्सर, आता तुम्हाला कॅन्सर खूपच मोठ्या प्रमाणावर कॅन्सर हा डिसीज जो आहे तो होताना दिसतोय. कॅन्सर जो असेल तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. मग ब्रिस्ट कॅन्सर असेल किंवा आतड्यांचा कॅन्सर असेल किंवा मग स्वादुपिंडाचा असेल किंवा यकृताचा असेल, तर असे जे काही कॅन्सरचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आता कॅन्सर म्हणजे काय, तर एक प्रकारचं सेल्सचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे एक प्रकारचं सेल्स जे आहेत तर त्या सेल्सचं मल्टिप्लिकेशन होतं आणि जास्त प्रमाणात सेल्स तिथं प्रोड्यूस झाल्यानंतर त्यांचं ॲग्रिगेशन होऊन तिथं गाठी तयार होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कर्करोग किंवा कॅन्सर असं म्हणतो. आणि ब्लड रिलेटेड जे काही डिसीजेस असतील तर त्या डिसीजेसमध्ये, म्हणजेच फॉर एक्झाम्पल आहे ल्युकेमिया आणि लिम्फोमा. आता जे काही ल्युकेमिया आणि लिम्फोमा असेल तर ल्युकेमिया म्हणजे काय, इट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. ल्युकेमिया जो आहे तो काय, एक ब्लड कॅन्सरचा टाईप आहे. इन विच बोन मॅरो अँड अदर ब्लड फॉर्मिंग ऑर्गन प्रोड्यूस increased number of
इमॅच्युअर ऑर ॲबनॉर्मल ल्युकोसाइट्स. बघा, ल्युकेमियामध्ये काय आहे की ल्युकोमिया एक प्रकारचा एक ब्लड कॅन्सरचा टाईप आहे की ज्याच्यामध्ये बोन मॅरो आणि अदर जे काही ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स असतील तर त्याच्यापासून इन्क्रीज्ड नंबर ऑफ ल्युकोसाइट्स, इमॅच्युअर किंवा मग ॲबनॉर्मल ल्युकोसाइट्स जे आहेत. आता ल्युकोसाइट्स म्हणजे काय, पांढऱ्या पेशी आपण त्याला म्हणतो. तर त्या पांढऱ्या पेशी म्हणजे कलरलेस सेल्स, ल्युको म्हणजे कलरलेस. तर कलरलेस सेल्स जे आहेत तर त्या कलरलेस सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी आपण म्हणतो की जे आपली इम्युन पॉवर जी असेल ती वाढवण्याचं काम तिथं करतात. तर अशा या पांढऱ्या पेशी ज्या आहेत तर त्या इमॅच्युअर असतात, पूर्णपणे मॅच्युअर्ड नसतील आणि ॲबनॉर्मल असतील. तर त्यांची संख्या जर वाढली तर ती त्या टाईपला म्हणायचं ल्युकेमिया, म्हणजेच तो एक ब्लड कॅन्सरचा टाईप आहे. आणि दुसरा टाईप आहे लिम्फोमा. इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे तर ती आपली रोगप्रतिकारक शक्ती जी असेल तर ती वाढवण्याचं काम त्याच्यामुळे होतं आहे. तर हे जे काही लिम्फोमा असेल तर हा सुद्धा एक प्रकारचा ब्लड कॅन्सरचा टाईप आहे की जे लिम्फॅटिक सिस्टीममध्ये होतोय. तर अशा पद्धतीने मेडिकल यूज जे आहे तर या स्टेम सेल्सचं मेडिकल यूज आहे. म्हणजे स्टेम सेल्स मग कुठं कुठं यूज होतो तर मेडिकल यूजमध्ये पहिला यूज त्याचा आहे टू रिप्लेस ऑर रिजेन्युएट डॅमेज्ड टिश्यू. बघा, या स्टेम सेल्स ज्या आहेत तर त्या स्टेम सेल्सचा पहिला वापर कशामध्ये केला जातो, टू रिप्लेस ऑर रिजेन्युएट डॅमेज्ड टिश्यू. म्हणजे जो टिश्यू म्हणजे ज्या उती डॅमेज झालेल्या असतील तर त्या डॅमेज झालेल्या उतीमधल्या ज्या काही सेल्स असतील तर त्या रिप्लेस केल्या जातात. म्हणजेच नवीन तिथं सेल्स तिथं फॉर्म केल्या जातात त्या स्टेम सेल्स थेरपीनुसार आणि नवीन सेल्स तिथं फॉर्म होतात. दे हॅव ॲबिलिटी टू रिप्लेस डॅमेज सेल्स अँड ट्रीट डिसीज. बघा, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असतं या स्टेम सेल्समध्ये की डॅमेज सेल्स ज्या असतील त्या रिप्लेस केल्या जातात आणि रोग जो असेल तो बरा त्याच्यामुळे केला जातो. दुसरा वापर त्याचा केला जातो, इट इज यूज टू स्टडी डिसीज. वेगवेगळे डिसीज जे असतील तर त्यांचा स्टडी करण्यासाठी या स्टेम सेल्सचा वापर केला जातो. तिसरा वापर त्याचा आहे, इट कुड प्रोव्हाइड अ रिसोर्स फॉर टेस्टिंग न्यू मेडिकल ट्रीटमेंट्स. बघा, नवीन मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या आहेत तर त्यांच्या टेस्टिंगमध्ये या सेल्स ज्या आहेत त्या सेल्सचा वापर तिथं केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले कॅन्सर आणि ब्लड रिलेटेड डिसीजेस जे असतील तर त्याच्यामध्ये या सेल्सचा वापर केला जातो. तर इथं आपण थांबणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.